नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साइज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे। पहा, एक 10 मिनिटांमध्ये तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट असं कटिंग करू शकता। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची। इथं मी ब्लाउजची उंची घेणार आहे 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन मिक्स केलं। वरती शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच आणि कंबरेमध्ये पट्टी लावण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं। तर टोटल आपण उंचीमध्ये 1 इंच मार्जिन जे आहे ते घ्यायचं आहे। इथे 30 साइज आहे, तर शोल्डर इथे मी 5.5 इंच घेणार आहे। 5.5 इंच इथेही अजून एकदा मी 5.5 इंचावरती एक पॉइंट देते आणि अशी एक लाईन ओढून घेतली। आता इथे मुंडा किती घ्यायचा पहा, आपण 5.5 इंच इथं शोल्डर घेतलेलं आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून पहा 5.25 इंचावरती अशा पद्धतीने तुम्ही मुंडा घेऊ शकता। ठीक आहे, मुंडा घेताना या पद्धतीने घ्यायचं। जेवढं शोल्डर घेतलंय त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्ही मुंडा घेऊ शकता। नंतर तुम्ही मुंडा घेर मोजून ते कमी जास्त करायचंय। इथे छातीचा चौथा भाग टाकायचा। 30 चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5। इथे 7.5 वरती मार्किंग करून घेऊन हे 1.5 इंच मार्जिन। 6 इंच आपली इथं चौथा भाग येणार आहे 24चा, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। आता हे जोडून घेऊ। पहा, एकदम छोटी साईज आहे, त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणून आपल्याला इथे अगदी तुम्ही 4.5 इंच जरी शोल्डर घेतलं तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही। पहा, परंतु अजिबात जास्त शोल्डर घेऊ नका, नाहीतर शोल्डर उतरेल। इथून मी 1.25 इंच, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच डाऊन करून सेंटर करून पहा या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे। ठीक आहे, मुंड्याला आकार परफेक्ट कसे द्यायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। तर या पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झालेला आहे। पुढचा पार्ट तयार करण्यासाठी इथं मी एक 1.5 इंच आतमध्ये पॉइंट घेऊन एक तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे। इथे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेऊया। 1.5 इंच म्हणजे 0.75 येतं पहा, आणि इथून आपण या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचे। इथं गळ्याची रुंदी फक्त 1.25 इंच घ्या। इथे पुढचा गळा 5.5 आहे, 6 इंचावरती मी पॉइंट दिला, इथं 2.5 इंच घेतलंय। खालच्या साईडला थोडंसं वाढवून आपण घ्यायचं असतंय, आणि इथे मी गळ्याला आकार दिला। पहा, इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच आपल्याला घ्यायचंय पहा, आणि हे डाऊन करायचंय शोल्डर, म्हणजे शोल्डर उतरत नाहीत। इथे घ्यायचं 2.5 इंच, इथेही घ्यायचं 2.5 इंच, एक लाईन ओढून घ्यायची आणि इथून 1.25 इंच पहा, इथे मी घेतलेला आहे 2.5 आणि इथे 1.25 0.75, आणि हे असे आकार द्यायचे क्रॉस पट्टीला। या पद्धतीने द्या, म्हणजे पहा छान दिसतो आकार। इथे 4.5 इंचच कटोरी घेणार आहे मी 30 साइज मध्ये। असे 2 पॉइंट घ्यायचे, एक लाईन अशी ओढून घ्यायची। ठीक आहे, आणि इथं वरती 1 इंच पॉइंट घेऊन एक तिरकी लाईन ओढून घेऊया आपण। पहा, इथे मी अशी तिरकी लाईन ओढून घेऊन हा आकार फक्त या पद्धतीने दिला। खूप सोपी पद्धत आहे पहा कटोरीला आकार देण्याची। इथे सर्व मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे। आता इथे मात्र क्रॉस पट्टी जी आहे, आता मी नेहमी सांगत नाही पण मी सांगते, ही अशी अर्धा इंच तुम्ही वाढवायची, कपड्यावरती वाढवायची। 30 साइजचा हा डायग्राम जो आहे तो आपला तयार झालेला आहे। आता ही कटोरी आपण वाढवायची कशी हे पाहूया। 30 साइजची कटोरी आहे, म्हणून आपण 1.25 इंचच वाढवणार आहे। पहा, इथं जास्त वाढवायचं नाही, तर टोक खूप दिसेल पहा, म्हणून 1.25 इंच इथं
आपण हे वाढवणार आहे. इथे 1/2 इंच, इथे अर्धा इंच आपण घेतलेलं आहे आणि अगदी असं हलक्या हाताने आकार देते यायचं आणि हे इथे असं जोडून घेऊन इकडे अर्धा इंच, इकडे 1/2 इंच वरती पॉइंट द्यायचे. हे द्यायचेच आहेत पहा. आणि इथून सेंटर करून घ्यायचं आणि इथेही 1/2 इंचच घ्यायचं आहे. इथे मी 1/2 इंच घेतलं आणि हे पॉइंट असे जोडून घेऊ. इथे ही वाढीव कटोरी जी आहे कमी साईजची आपली तयार झाली. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मी मार्जिन घेतलं. आता ही आपली कटोरी 4.5 ची आहे, तर त्याचा मध्य किती येतो 2.25 आणि इकडून ही असं 2.25 म्हणजे पहा असा 1.5 इंच टक्स आपल्याला मिळाला आहे. आणि उंची घ्यायची टक्सची 2.5. पहा या पद्धतीने इथे आपण ही कटोरी जी आहे ती वाढवलेली आहे. बाही कटिंग करताना तुम्ही जो आपण पहिल्यांदा बॅक पार्ट तयार केला त्याचा मुंढा मोजून तुम्ही तो मुंडा घेर मोजायचा आणि त्यावरून तुम्ही बाहीचं कटिंग करायचं, म्हणजे तुमची बाही सुद्धा कमी पडत नाही. बाही कटिंग मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे. छोटी बाही, लांब बाही, मध्यम बाही असे अनेक मी बाहीचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. प्रत्येक साईजनुसार सुद्धा मी दाखवलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बाही कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर साईजनुसार तुम्ही तिथं सर्च करू शकता बाही कटिंग आणि मग तुम्हाला तिथे व्हिडिओ मिळून जाईल. बाहीला आकार द्यायचे कसे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कोणी नवीन शिकणारे असेल त्यांना बाहीला आकार देता येत नसतील तर त्यांनी तो व्हिडिओ पाहू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 30 साईजचं कटोरी ब्लॉकचं ड्राफ्टिंग जे आहे ते मी इथे एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.